For the moment distribution method, now here the another problem, type number 2, beam with the overhang. म्हणजे एखादा कंटिन्युअस बीम आहे आणि त्याच्या पुढे एक ओव्हरहँग आहे, अशा टाईपचा जर बीम असेल तर त्यामध्ये मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथडनी आपण प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचा आहे. अगोदरचा प्रॉब्लेम जसा होता त्याच टाईपचा प्रॉब्लेम आहे, फक्त थोडंसं त्याच्यामध्ये चेंज आहे, मायनर चेंज आहे. अगोदर जसा होता तसंच सेम स्पॅन आहे 3-3 मीटरचा, इथं 1 मीटरचा स्पॅन आहे. इथं मात्र EI ची व्हॅल्यू रिजिडिटी जी आहे ते कॉन्स्टंट आहे, सिंगल आहे, आय आहे. इथं एक सेंटरला पॉईंट लोड आहे, इथं UDL आहे आणि इथं फ्री एंडला एक पॉईंट लोड आहे. आता याचं आपल्याला पहिल्यांदा सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. नाव हिअर फॉर द ओव्हरहँग बीम, this overhang, due to this overhang there will be a clockwise rotation at support C. या सपोर्ट C ला ह्या पर्टिक्युलर पॉइंट लोड मुळे ओव्हरहँग वरती असणारा हा पॉइंट लोड जो आहे त्याच्यामुळे होत असणारी मुवमेंट ही क्लॉकवाइज रोटेशन इथे तयार होते. ते किती आहे तर लोड इंटेन्सिटी आहे 12 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे 1, म्हणजे 12 इंटू 1 इट बिकम्स 1 ओव्हर हिअर. म्हणजे इथं आपण काय केलेलं आहे तर ह्या पर्टिक्युलर लोडिंगमुळे तयार होत असणारी मुवमेंट किती आहे, लोड किती आहे आपल्याकडे 12 आणि स्पॅन किती आहे 1 आहे, असं मिळून ती मुवमेंट किती तयार झाली तर 12 किलोन्यूटन मीटरची ही मुवमेंट इथे तयार झाली. ही क्लॉकवाइज रोटेशन करते. फक्त एवढाच फरक आहे, दुसरं काहीच नाही याच्यामध्ये. अगोदरचा प्रॉब्लेम होता तसाच सेम प्रॉब्लेम आहे. म्हणजे इथं काय झालेलं आता तर इथं एक क्लॉकवाइज रोटेशन आहे, एवढं आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं. 12 किलोन्यूटन मीटरचं क्लॉकवाइज रोटेशन त्या सपोर्ट C ला आहे. बाकीची प्रोसिजर ॲज इट इज करायचे. नाव लेट अस कॅल्क्युलेट फर्स्ट डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काढताना जॉईंट ए ला मेंबर AB कनेक्टेड आहे. बी पासून ए कडे जर बघितलं तर फार एंड ए जो आहे तो फिक्स आहे, फिक्स असेल तर I/L. आय ची व्हॅल्यू सिंगल आहे, डिवाइड बाय 3 म्हणजे त्याचं स्पॅन जो आहे तो 3 मीटर आहे, 1/3 मीन्स 0.33 आय. आणि समेशन ऑफ के म्हणजे पर्टिक्युलरली जॉईंट ए ला एकच मेंबर कनेक्टेड आहे, त्यामुळे डिस्ट्रीब्युशन फॅक्टरचं समेशन पण तेवढं, समेशन ऑफ के पण काय असणार आहे 0.33 आय असणार आहे. डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काय असणार आहे, दिस के व्हॅल्यू डिवाइड बाय समेशन ऑफ के, 0.33 आय डिवाइड बाय 0.33 आय, इट बिकम्स 1, एकच राहणार आहे. सिमिलरली सी साठी CB मेंबर आहे, CB, C टू B, B हा एंड कसा आहे कंटिन्युअस आहे, म्हणजे काय येणार आहे I/L. अगेन हिअर 1/3, अगेन 0.33 आय, 0.33 आय, 1. सपोर्ट B ला BA हा जो मेंबर आहे, ए हा सपोर्ट फिक्स आहे म्हणजे I/L. आणि सपोर्ट C जो आहे, आता इथं सपोर्ट C साठी जर विचार केला तर तो सिम्पली सपोर्टेड, ह्या आपल्या सिम्प्लिफिकेशनमुळे इथं काय होतं तो सिम्पली सपोर्टेड दिसतो. तर मग तो काय येणार 3/4 I/L. द व्हॅल्यू इज 0.25 आय. हे ह्या दोन्हीची ॲडिशन करा, विल बी गेटिंग समेशन ऑफ के 0.53. आता काय करायचं आहे आपल्याला तर नेक्स्ट स्टेपमध्ये ही व्हॅल्यू डिवाइड बाय ही व्हॅल्यू, त्याच्यावरनं तुम्हाला ही व्हॅल्यू मिळणार आहे. नाउ लेट अस कॅल्क्युलेट दिस टर्म्स. किती येणार आहे 0.33 डिवाइड बाय 0.58, 0.57. 1 मधनं ते मायनस करा वाटल्यास, 1 मायनस आन्सर 0.43, हे रिमेनिंग डिस्ट्रीब्युशन फॅक्टर आहे. 1 मधनं मायनस जरी केलं तरी सुद्धा आन्सर मिळणारच आहे तुम्हाला. असं पण करू शकता किंवा अशा टेबल 1 मधनं मायनस करून पण घेऊ शकता तुम्ही. हे डिस्ट्रीब्युशन फॅक्टर एकदा मिळाले की नेक्स्ट स्टेप आपली काय असते तर वी हॅव टू फाइंड आउट द फिक्स एंड मोमेंट. फिक्स एंड मोमेंट कशी काढणार, फॉर्म्युले माहिती आहेत आपल्याला. सेंटरला पॉईंट लोड असेल तर WL/8 आणि UDL असेल तर WL²/12. पुट द व्हॅल्यूज. पहिल्या केससाठी WL/8 60 किलोमीटरचा पॉईंट लोड होता, स्पॅन 3 मीटरचा आहे, डिवाइड बाय 8 22.5, 22.5, एक मायनस एक प्लस, एक अँटी क्लॉकवाइज एक क्लॉकवाइज. दुसरा आहे WL²/12 दुसऱ्या स्पॅनसाठी. डब्ल्यू किती आहे आपल्याकडे 24 गुणिले स्पॅन आहे 3, 3चा वर्ग डिवाइड बाय 12 किती आले 18, -18 प्लस 18. एकदा हे व्हॅल्यू मिळाल्या की हा डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करायचा की ज्याच्यामध्ये पहिल्यांदा काय असतं तर डिस्ट्रीब्युशन फॅक्टर पहिल्यांदा 1, इथं 0.57, 0.43, 1. फिक्स एंड मोमेंट -22.5 प्लस 22.5, -18 प्लस 18. आता लक्षात ठेवा की इथं आपल्याला पण
12 किलोन्यूटन मीटरची एक मुवमेंट आहे तिथं प्रेझेंट. ती इथं मुवमेंट तशी आहे तशी क्लॉकवाईज मुवमेंट इथं प्लस लावायची. इथं हे प्लस आहे, इथं पण हे प्लस आहे. पण आता ही मुवमेंट जी आहे आपल्याला माहिती आहे की सी सपोर्ट हा काही कंटिन्युअस सपोर्ट नाही आहे. म्हणजे तिथली मुवमेंट जी आहे ती फिक्स एंड मुवमेंट आपल्याला झिरो करावं लागेल. म्हणजे त्या 18ला झिरो करायचे म्हणून काय करणार आपण, इक्वल अपोजिट मुवमेंट 18 इथं अप्लाय करणार, -18. त्याच्या 50% मुवमेंट ही पुढच्या एंडला कॅरी ओव्हर करायची. म्हणजे 18च्या 50% -9 आले, -18च्या 50% -9 आले. म्हणून हे कॅरी ओव्हर केलं. कॅरी ओव्हर हे 12 करायचं नाहीये, कारण का तर 12 ही तिथं क्लॉकवाईज मुवमेंट प्रेझेंट आहे, ती हालत नाही तिथून जागेवरून, ती आहे तशी शेवटपर्यंत राहणार आहे. म्हणून हे 12 आहे तशी राहतील. फक्त जे 18 आपण आपल्या सिम्प्लिफिकेशनसाठी ते फिक्स एंड मुवमेंट आहे असं कन्सिडर केलं होतं, तर ते नलिफाय करण्यासाठी इथं आपण इक्वल अपोजिट हे 18ची मुवमेंट अप्लाय केली आणि त्याच्या 50%ची मुवमेंट ही फार एंडला ट्रान्सफर केलेली आहे. ठीक आहे. मग आता हे ट्रान्सफर करून झाल्यानंतर यांची बेरीज घ्या. आता पहिल्यांदा हे इथून स्टार्ट करत आपण, हे आहे तसं राहील, तसं 22.5 इथं आहे तसं राहील, इथले पण 22.5 आहे तसे राहतील. आता यांची बेरीज करा. -18 +6 आणि -9 -21 आले. आणि इकडची पण बेरीज करा. हे 18 काय होतील, कॅन्सल होतील. 18 काय होतील, कॅन्सल होतील. मग राहील काय, फक्त 12ची मुवमेंट राहील. 12ची मुवमेंट जी आहे ती इथं फक्त शिल्लक राहील. मग ती 12ची मुवमेंट जी आहे ती इथं आहे तशी लिहून द्यायची. 12ची मुवमेंट ही आहे तशी इथं लिहून द्यायची. ही मुवमेंट झिरो करायची नाही, हे लक्षात ठेवा, कारण का आता ते ओव्हरहँगमुळे तयार झालेली ती मुवमेंट 12 आहे. मग आता इथं काय करायचंय, तर बी सपोर्टला जी मुवमेंट आहे त्यांचं बॅलन्स करायचं आहे. मग बॅलन्स करण्यासाठी पहिल्यांदा त्यातला डिफरन्स बघायचा. किती डिफरन्स आहे, 22.5 वजा 21 किती आले, 1.5 आले. 1.5 प्लस मध्ये आले, हे लक्षात ठेवायचं. प्लस मायनस पण व्हॅल्यू लक्षात ठेवायचा. डिफरन्स किती आला, तर 1.5 आला. आता हा 1.5 आलेला डिफरन्स जो आहे आपल्याला बॅलन्स करण्यासाठी आपण काय करतो, बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर ही आलेली मुवमेंट याला ह्या डिस्ट्रीब्युशन फॅक्टरनं मल्टिप्लाय करायचं, त्याची मुवमेंट जी आहे ती इथं लिहायची. ह्या आलेल्या डिफरन्सला ह्या डिस्ट्रीब्युशन फॅक्टरने मल्टिप्लाय करायचं, ती मुवमेंट इथं लिहायची. नाव लेट अस सी, नाव लेट अस कॅल्क्युलेट दिस टर्म्स. किती येते, 1.5 इंटू 0.57 किती आलं, 0.85 आलं. आता इथं ही व्हॅल्यू प्लस होती म्हणून इथं मायनस लावायची. इथं मायनस लावली त्याच्यामुळं, हे ह्याच्या एरोमुळे दिसत नसेल पण हे मायनस लावलेली. त्यानंतर दुसऱ्या डिस्ट्रीब्युशन फॅक्टरनं मल्टिप्लाय करा त्याला, किती आहे 0.43, 0.645. once you have done this one, next step is carry over. आता कॅरी ओव्हर कुठं जातो, मगाशीच आपण काय म्हटलेलं आहे की ह्या मुवमेंटचा कॅरी ओव्हर फार एंडला जातो. कधी जातो, जर एंड जो आहे तो फिक्स असेल किंवा कंटिन्यू असेल तर. सपोर्ट ई ए हा आपला फिक्स आहे म्हणून याचा 50% कॅरी ओव्हर इकडे जाणार. 0.85चा 50% 0.425, मायनस असेल तर मायनस. आता सपोर्ट बी कडून सपोर्ट सी कडे कॅरी ओव्हर जाईल का, नाही जाणार, कारण का तर सपोर्ट सी हा सिम्पली सपोर्टेड आहे, त्यामुळे इकडं कॅरी ओव्हर जाणार नाही. हा फक्त कॅरी ओव्हर इकडे जाईल. फक्त कॅरी ओव्हर जो आहे तो कुठं आलेला आहे, बी कडून ए कडे आलेला, बी कडून सी कडे जाणार नाही. मग आता यांची टोटल करा, या टर्मची टोटल करा. इथं -22.5 मध्ये मायनस इथं 425 जे आहे ते काय करायचे, तिथं ऍड करायचे. हे त्याच्यामध्ये काय करायचे, ऍड करायचे. मग ऍड करा, म्हणजे फक्त शेवटच्या टर्म मध्येच ऍडिशन होईल. म्हणजे 0.5 आणि 0.4 म्हणजे 0.9 होतील, 22.925 झाले. ह्या दोन्हीची ऍडिशन करा. मेक द कॅल्क्युलेशन ओव्हर हिअर. 22.5 मायनस 0.85 21.65 आले. इथं पण ॲडिशन करा. 21 प्लस 0.645
21.645 ह्याचं राऊंड ऑफ केलं तर हे 65च होणार आहे. 64च्या ठिकाणी 65 पण लिहू शकतात. म्हणजे दोन्ही मोमेंट ह्या काय झाले इथं बॅलन्स झाले आणि ही 12ची मोमेंट आहे तशी राहील. एकदा ही मोमेंट बॅलन्स झाली की याच्या इथं काय करायचं, सिम्पली सपोर्टेड मोमेंटची जी मोमेंट आहे सेंटर स्पॅन मोमेंट त्याच्यावरती ओव्हरलॅप करून घ्यायचे. लेट अस कॅल्क्युलेट द सेंटर स्पॅन मोमेंट. सेंटर स्पॅन मोमेंट काय असते, तर सेंटरला असणारी सिम्पली सपोर्टेड बीम आहे असं कन्सिडर करायची आणि सेंटरची मोमेंट काढायची. तर ते किती असणार आहे, WL/4 फॉर द पॉईंट लोड आणि फॉर द UDL WL²/8. डब्ल्यूच्या इंटेन्सिटीज आणि स्पॅन पर्टिक्युलर बीम मध्ये टाका. इथं किती आहे, हे 60 आहे आणि 3 आहे. मग काय येणार 60 × 3/8 डिवाइड/4 किती झाले 45. आणि UDL साठी WL²/8 डब्ल्यू किती आहे 24 गुणिले स्पॅन आहे 3चा वर्ग डिवाइड/8 किती आले 27. तर हे 27 आणि 45 हे सेंट्रल स्पॅन मोमेंट झाले. आता इथं ते बाकीचे पण रिॲक्शन पण कशा काढायचे ते दाखवलेले आहेत. तर आपण रिॲक्शन कशा काढायच्या, तर हे जी फिक्स एंड मोमेंट काढली इथं दिसते हे किती आहे 22.925 आणि हे किती आहे 21.63. तर त्या पर्टिक्युलर बीम वरती त्या मोमेंट फिक्स एंड मोमेंट कन्सिडर करायच्या, लोडिंग कन्सिडर करायचं आणि मग रिॲक्शन काढायच्या. रिॲक्शन काढताना आपल्याला माहिती आहे सम ऑफ ऑल मोमेंट अबाउट एनी पॉईंट. मग ए ला इथं मोमेंट घेतलेलं आहे. ए ला मोमेंट घेताना बघा रिॲक्शन आरबी मुळे होत असणारी मोमेंट, होत असणारी मोमेंट ही अँटी क्लॉकवाईज आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स 3 आहे म्हणजे आरबी × 3. ह्याच्यामुळे होत असणारी मोमेंट क्लॉकवाईज आहे 60 × 1.3. क्लॉकवाईजला जर निगेटिव्ह पकडलं तर अँटी क्लॉकवाईजला पॉझिटिव्ह पकडायचं, एवढंच फरक आहे, दुसरं काही नाही. त्यानंतर इथं असणारी ही जी मोमेंट आहे 21.65 ही क्लॉकवाईज आहे. क्लॉकवाईजला निगेटिव्ह पकडले आपण. आणि ही 22.925 ही अँटी क्लॉकवाईज आहे, ती पॉझिटिव्ह पकडली. ह्याचं सिम्प्लिफिकेशन केलं की आरबी मिळते. आणि टोटल लोड मधनं ही रिॲक्शन आरबी जर सबस्ट्रॅक्ट केली की रिॲक्शन आरए मिळते की जी किती आली 30.425 आलेले आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करतो, तर रिॲक्शन आरए आणि आरबी हे वर्कआउट करतो. म्हणजे ते काढण्यासाठी काय करायचं, सिम्पली सपोर्टेड बीम आहेत असं कन्सिडर करायचं. ह्या वरती मोमेंट डिस्ट्रीब्युशन करून काढलेल्या मोमेंट इथं अप्लाय करायच्या, लोडिंग अप्लाय करायचं आणि हे इक्विलिब्रियम इक्वेशन यूज करायचं आणि फाइंड आउट करायचे रिॲक्शन. अशा पद्धतीने ह्या रिॲक्शन आपल्याला मिळून जातात. त्यानंतर इकडचं स्पॅन बीसी स्पॅन कन्सिडर केला आहे. बीसी स्पॅन मध्ये पण तसंच होणार आहे. इथं पण त्या मोमेंट ज्या आपण फिक्स एंड मोमेंट काढल्या होत्या त्या अप्लाय करायच्या, UDL अप्लाय करायचं आणि परत एकदा मोमेंट ऍट पॉईंट बी घेतलेलं इथं. आरसी मुळे तयार झालेली मोमेंट, UDL मुळे तयार झालेली मोमेंट, ह्या अँटी क्लॉकवाईज मोमेंट ह्या कन्सिडर केल्या आणि मग रिॲक्शन आरसी मिळाली. टोटल लोड मधनं रिॲक्शन आरसी वजा केले की रिॲक्शन आरबी मिळाली. इथे तुम्हाला ह्या तिन्ही रिॲक्शन्स मिळून गेलेल्या आहेत. म्हणजे ज्या फिक्स्ड मोमेंट काढल्या होत्या त्या ह्या बीमवरती अप्लाय करायचे आणि त्याच्यावरनं तुम्हाला रिॲक्शन मिळून जातात. आणि एकदा रिॲक्शन मिळाल्या की त्याच्यावरनं आपण शेअर डायग्राम काढू शकतो. शेअर डायग्रामसाठी बघा इथं ह्या रिॲक्शन काढलेले जे इथं लिहिलेले आहेत. आता समजा इथून स्टार्ट केले, हे एक बेस लाईन आपण कन्सिडर करतो. आरए किती आहे 30.425 हे वर गेलो आपण. इथून ह्या पॉईंट लोड पर्यंत कुठलाच लोड नाहीये, मग ती हॉरिझॉन्टल राहणार. त्याच्यामधनं परत हा जो पॉईंट लोड इथं आहे 60चा तो खाली येणार आहे, मग त्यामुळे ती व्हॅल्यू मायनस होणार. मायनस किती आहे तर 29.375. आता हे तुम्ही जसं सेकंड इयरला करत होता तसं सगळं कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाही. म्हणजे आता मी तुम्हाला हे कॅल्क्युलेट करून पण दाखवू शकतो प्रत्येक टर्म, पण तेवढी गरज नाहीये त्याच्यामध्ये. म्हणजे आता समजा मी पहिल्यांदा रिॲक्शन किती पकडली, म्हणजे मी एक टर्म लिहित बसणार इथं काय शेअर फोर्स ॲट एच्या राईटला लेफ्टला, परत सीच्या लेफ्टला, डीच्या लेफ्टला राईटला, असं लिहित बसायची गरज नाही. हे आता समजा 30.47 आहे, त्यातनं -60 केले -29.53 आले, ते इथे लिहायला. इथून इथंपर्यंतची जी मुवमेंट आहे ती शेअर फोर्स आहे तो कॉन्स्टंट राहणार आहे कुठंपर्यंत, या रिॲक्शन पर्यंत. या रिॲक्शन परत काय नाही व्हर्टिकली अपवर्ड जाणार. ह्यातनं ही वर आलेली मुवमेंट शेअर फोर्स परत खाली येणार UDL मुळे, परत ह्या रिॲक्शन एवढीच ती शेअर होणार, ती परत वर येणार. म्हणजे हे जे आहे शेअर डायग्राम इथं त्यामुळे तयार होते तुमची.
लाईनच्या वर जे आहेत ते प्लस येतील, लाईनच्या खाली आहेत ते मायनस येतील. ही शेअर डायग्राम जी आहे ती अशा पद्धतीने ड्रॉ होईल. बेंडिंग मोमेंट डायग्रामसाठी ह्या सिम्पली सपोर्टेडची मोमेंट पहिल्यांदा काढून घ्यायची. पॉईंट लोड आहे तिथं काय होणार आहे, जिथं हा पॉईंट लोड आहे, जिथं हा पॉईंट लोड आहे तिथं काय येणार आहे, तर ट्रायंग्युलर पोर्शन येणार आहे. आणि जिथं युडिएल आहे तिथं कुठं काय येणार आहे, पॅराबोलिक कर्व येणार आहे. आणि याच्यावरती ह्या फिक्स इन मोमेंट ज्या आता आपण काढल्या होत्या तर ते ओव्हरलॅप करायच्या आणि हे जोडताना इथं स्ट्रेट लाईनने जोडून घ्यायच्या. आणि याच्यामध्ये जो अनकॉमन पोर्शन जो राहतोय, हा हॅच केलेला जो पोर्शन आहे, दॅट इज नथिंग बट आवर युअर ॲक्च्युअल बेंडिंग मोमेंट डायग्राम. आणि अशा पद्धतीने ही बेंडिंग मोमेंट डायग्राम जी आहे ते आपण ड्रॉ करू शकतो.